सुरू करायला ओके हा, लोक जॉईन होत आहेत. आता आपण 1-2 मिनिटं सुरू करूया. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नागपंचमी निमित्त आयोजित हा जो आपण व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित केला, याच्यातलं आज तिसरं आणि शेवटचं पुष्प गुंफलं जाणार आहे. आणि आजचा आपला विषय आहे सर्प आणि अंधश्रद्धा. आणि ह्या विषयावर दिलीप कामत आहेत, जे सर्प अभ्यासक आहेत आणि कित्येक वर्ष त्यांनी ह्या सापाच्या ह्याच्यात काम केलेलं आहे. महाराष्ट्र अनिसचे सुरुवातीपासूनचे ते कार्यकर्ते पण राहिलेले आहेत. ते आज आपल्याशी बोलणार आहेत. सर्वप्रथम मी ह्या ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी जे सर्व जॉईन झालेत आणि जे काही जण सलग 3 दिवस पण जॉईन आहेत, त्या सर्वांचं स्वागत करतो. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक किरण सगर यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक किरण सगर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील. आणि तोपर्यंत बाकीच्यांना सूचना आहे की सर्वांनी आपला जो माईक आहे तो म्यूट करावा. किरण सगर सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? तुम्ही प्रास्ताविक? हो येतोय सर, येतोय. महाराष्ट्र अनिसच्या माध्यमातून आज व्याख्यानाचं तिसरं पुष्प सर्पतज्ञ माननीय दिलीपजी कामत पुणे हे गुंफणार आहे. माझा आवाज येतोय? हॅलो. हो येतोय सर, बोला बोला. आज ते तिसरं पुष्प गुंफणार आहे. सर्प आणि अंधश्रद्धा हा त्यांच्या विवेचनाचा विषय आहे. सूत्रसंचालक साथी मिलिंद देशमुख, त्यांचा परिचय करून देणाऱ्या किरण जाधव ठाणे आणि या उपक्रमासाठी परिश्रम घेणारे आमचे सर्व साथी फारुख गवंडी, सुजाता मेहत्रे आणि ज्ञानेश्वर गिराम हे आमच्या सोबत आहेत. मित्रहो, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आजचं हे तिसरं व्याख्यानाचं पुष्प आपण ठेवलेलं आहे. मागच्या 2 दिवसामध्ये आपण साप आणि सर्पमित्रांच्या काही रोचक गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. त्यातनं आपलं ज्ञान वृद्धिंगत झालं असेल यात आम्हाला शंका नाही. त्यानंतर सुद्धा आजचा तिसरा दिवस असला तरी अजूनही आपल्या मनामध्ये सापाच्या बद्दलच्या काही अंधश्रद्धा असू शकतात, काही गैरसमज असू शकतात. त्याबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी मिलिंदजी देशमुख यांच्या सूत्रसंचालनाखाली श्रीयुत दिलीप कामत सर हे आपल्याला सविस्तर अशी माहिती देणार आहे. मित्र हो, सापाबद्दल विलक्षण कुतूहल, भय, गैरसमज असं आपल्या मनामध्ये असतं. पण पर्यावरणप्रेमी आणि सर्पमित्रांच्या माध्यमातून सापाबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आता माहिती झालेल्या आहेत. सापांच्या सोबत आपल्याला सहजीवन जगायला कसं जीवन जगता येतं या गोष्टी आपल्याला आपल्या सर्पमित्रांनी अतिशय उत्तम पद्धतीने सांगितलेल्या आहेत. व्रतवाहिन्या, चित्रपट, कथा आणि कादंबऱ्या यांच्या माध्यमातून साप आणि सापाबद्दलची जी माहिती आहे ती फार विकृत पद्धतीने पसरवण्यात आलेली आहे. ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. ती धुवून टाकणं, ती पुसून टाकणं, ती व्यवस्थित समजून घेणं आणि सापाबद्दलचे गैरसमज आणि अंधश्रद्धा नाहीशा करून एका नव्या पर्यावरणात आपल्याला जगता आलं पाहिजे आणि जगणं शिकलं पाहिजे. यासाठी आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं सापांच्या बद्दल आणि पर्यावरणाच्या संबंधी आपण अधिक जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी या व्याख्यानाचं आपण आयोजन केलेलं आहे. आजच्या या व्याख्यानाचं तिसरं पुष्प सर्पतज्ञ माननीय दिलीपजी कामत पुणे हे गुंफणार आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी या संबंधी आम्हाला सविस्तर अशी माहिती द्यावी, मार्गदर्शन करावं. धन्यवाद. ओव्हर टू मिलिंद. धन्यवाद देशमुख. धन्यवाद सगर सर. यानंतर मी किरण जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आपले जे आजचे व्याख्याते आहेत कामत सर यांची ओळख करून द्यावी. नमस्कार साथी, मी किरण जाधव. आजच्या आपल्या व्याख्यानाचे वक्ते आहेत पुणे येथील प्रसिद्ध सर्पतज्ञ माननीय दिलीप कामत सर. आणि सरांचा आजचा विषय आहे सर्प आणि अंधश्रद्धा. साथी, आपल्या समाजात सापांविषयीची भीती, अज्ञान आणि गैरसमजांमुळे
सापांची मोठ्या प्रमाणात आजही हत्या केली जाते. साप दूध पितो, साप दूध धरतो, यासारख्या अनेक अंधश्रद्धा आजही आहेत. सरांकडून आपल्याला याबद्दल माहिती मिळेलच. तत्पूर्वी सरांचा परिचय मी देत आहे. सरांचं नाव दिलीप भीमराव कामत. शिक्षण सरांचं BA सामाजिक शास्त्र विषयात पदवीधर आहेत. तब्बल 48 वर्ष सर्पक्षेत्रात सरांचं योगदान आहे. महाराष्ट्र अनिसच्या स्थापनेपासून सर अनिसचे तळमळीचे कार्यकर्ते आहेत. कात्रज सर्पोद्यान पुणे, पिंपरी चिंचवड पुणे येथील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात सरांचा नोकरीचा सेवाकाळ 1989 ते 2008 इतका मोठा आहे. या कालावधीत नाग, मण्यार, घुणस, फुरसे, किंग कोब्रा इत्यादी सर्प, अजगर तसेच मगरींच्या देखभालीचे आणि प्रजोत्पादनाचे आव्हानात्मक असं सरांचं काम आहे. त्याचबरोबर भारतीय सर्पविज्ञान संस्थेमार्फत सर्प प्रबोधनाच्या विविध उपक्रमांमध्ये सरांचा मोठा सहभाग आहे. साथी अधिक परिचय सरांच्या व्याख्यानातून आपल्याला समजेलच. मी माझ्याकडे दिलेल्या परिचयाचं काम थांबवत आहे. धन्यवाद. ओव्हर टू देशमुख सर. धन्यवाद किरणताई. खरं तर दिलीप कामत आणि महाराष्ट्र अनिसाचा सुरुवातीपासून संबंध राहिलेला आहे. मी देखील अनिसामध्ये येण्याचं कारण त्याच्यामध्ये एक साप आहे. साप या विषयाशी माझा खूप लहानपणापासूनच त्याविषयी आकर्षण होतं आणि पुण्यामध्ये पुण्याच्या मीटिंगला निलिम कुमार खैरे असतील, दिलीप कामत असतील, हे सातत्याने मीटिंगला यायचे आणि त्यांच्याशी ओळख वाढवून ह्या विषयाचे पण मी जास्त अभ्यास केला आणि दिलीप कामत यांचा खूप जास्त परिचय आहे. तो त्यांच्या व्याख्यानातून त्यांना आपल्या सर्वांना होईलच. मी दिलीप कामत यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. आता साप गेले दोन दिवस या विषयावर बरंच माहिती वगैरे दिली गेलेली आहे. त्याचबरोबर काही सर्पप्रेमी, सर्प अभ्यासक, सर्पमित्र आणि मैत्रीण यांच्या मुलाखती झालेल्या आहेत. त्यांनी बरीचशी चांगली माहिती दिलेली आहे. परवाच्या पहिल्या पुष्पामध्ये श्री अनिल खैरे यांनी खूप सखोल अशी माहिती दिलेली आहे. तर आज आपण वळतोय ते साप आणि अंधश्रद्धा याकडे आपण वळतोय. तर साप म्हटलं तर आता गेले काही वर्ष, म्हणजे साधारणतः 2 दशकं 3 दशकं एवढी काही नाही, पण त्याच्या पूर्वी जी अवस्था होती ती अतिशय वेगळी होती. ती म्हणजे साप म्हटली की लोक घाबरायचे. इव्हन साप हा शब्द उच्चारालाही ते तयार नसायचे. ते त्याला लांबडं म्हणायचे. लांबडं खेडेगावामध्ये विशेषतः त्याला लांबडं म्हणायचे किंवा जनावर म्हणायचे. तर इतकी दहशत लोकांच्या मनामध्ये त्यावेळेला होती. आता या सापांकडे जर आपण थोडंसं पाहिलं तर आपल्याला देश विदेशातल्या पुराणांमध्ये सापांच्या बाबतचे उल्लेख हे दिसून येतात. त्याचबरोबर तेथील शिल्प जे आहेत त्या विविध शिल्पांमध्ये देखील सापांच्या प्रतिमा वगैरे आपल्याला दिसून येतात. सापाबद्दल अनेक सुरस आणि चमत्कारिक अशा कथाही रचल्या गेलेल्या आहेत. विविध देवदेवतांनी सापांचे धारण केल्याचे आपल्याला कित्येक ठिकाणी पाहायला मिळालेले फोटोमध्ये वगैरे किंवा मूर्त्यांमध्ये वगैरे. जसे की शंकराच्या गळ्यामध्ये नाग आहे, विविध देवतांच्या बाजूमध्ये वगैरे नाग आहे असे. आणि हे सर्व जे काय आहे ते बरंचसं सापाबद्दलचे जे अज्ञान, जी भीती आहे त्यातून जन्माला आलेलं असावं असं मला वाटतं. आता भारतात जर सापाचं महत्व पाहायला गेलं तर खरोखर काही जुने जाणकार ज्या लोक होती त्यांना ते कदाचित महत्व पटलेलं असावं आणि म्हणून सापांना कुठेतरी संरक्षण मिळावं या हेतूने सापाची पूजा ही केली जाऊ लागली असावी. आणि ती पूजा करत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळे कालांतराने कर्मकांडही आली की नारायण नागबळी सारखे वगैरे अनेक असे या प्रकारचे.
परंतु विशेषतः नागपंचमी हा सण आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो. आपल्याकडे विशेषतः 32 शिरा हे गाव नागपंचमीसाठी फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. परंपरेने त्या ठिकाणी नागपूजन हे केलं जात आहे. आता नुकतंच वन्यजीव कायद्यानुसार केवळ प्रतिमांचं पूजन करावं आणि केलं जात आहे. जगभर सापाबाबत फार फार म्हणजे फार गैरसमज आहेत. खूप लोक याला घाबरत असतात. आता मला वाटतं एक 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. उत्तर प्रदेशमध्ये एका खेडेगावामध्ये एका 8 वर्षाच्या मुलाच्या स्वप्नामध्ये साप आला होता आणि त्याला स्वप्नामध्ये तो साप चावला होता. आणि म्हणून सकाळी उठल्यानंतर तेव्हा ज्याने आपल्या सगळ्या घरच्या लोकांना सांगितलं की असं असं मला स्वप्न पडलं, तर सगळे घाबरले. त्यांचं तो सगळी वस्ती घाबरली. त्यांनी चक्क 7 फूट उंचीचं मचाण बांधून त्यावर त्या मुलाला दिवस रात्र ठेवलं आणि सभोवताली त्यांनी पहारे दिलं. त्यांनी हे सगळं दूरदर्शनच्या पडद्यावर दाखवलं गेलेलं होतं. सापाबद्दल एवढं भीती असण्याचं कारण काय, तर मुख्यत्वे करून जो भारतामध्ये असलेला सर्पदंशाने होणारा मृत्यू दर जो आहे तो. आता याच्या मागेही अज्ञान हे एक फार मोठं कारण आहे. आपल्याकडे भारतामध्ये जे साप दाखवण्याचं काम परंपरेने ज्यांनी केलं आहे त्यामध्ये मला मिळालेल्या माहितीनुसार अकबराच्या काळामध्ये मदारी या जमातीने सर्प मानवाला दाखवायचं काम सुरू केलं. त्यानंतर अशाच प्रकारे परंपरा 32 शिरा या ठिकाणी राबवली गेली आणि तिथून मग मानव आणि साप यांचा परिचय व्हायला कुठेतरी सुरुवात झालेली असावी. आता यामध्ये बरंचसं काम कालांतराने गेल्या 30-40 वर्षामध्ये फार मोठं काम झालेलं आहे आपल्याकडे. आणि हे काम म्हणजे जनजागृतीचं, सापाबद्दलच्या जनजागृतीचं काम फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि याच्यामध्ये ज्यांचा वाटा आहे ते विविध प्राणी संग्रहालय, सर्पालय, त्यानंतर आपले डॉक्टर प्रकाश आमटेंचा हेमल कसा प्रकल्प, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, हाफकिन इन्स्टिट्यूट, वन्यजीव विभाग वन विभागाचा, त्यानंतर मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी, आपल्या बीड जवळ सर्पराज्ञी प्रकल्प म्हणून आहे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विविध सर्पमित्र संघटना आणि संस्था, त्यानंतर काही संस्था किंवा काही लोक व्यक्तिगत पातळीवर देखील हे जनजागृतीचं फार मोठं काम करत आहेत. आणि याच्यामध्ये एक नाव अजून एक घेता येईल की कल्याणला दत्ता बोंबे म्हणून आहेत, त्यांचंही काम आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये संशोधनपर काम पण बरंच झालंय. आपल्या पुण्यातले डॉक्टर हेमंत घाटे असतील, रोमिलस विटेकर आहेत, डॉक्टर वरदगिरी आहेत, अशोक कॅप्टन आहेत, अशांनी फार संशोधन काम याच्यामध्ये केलेलं आहे. आणि विशेष उल्लेखनीय काम जे केलेलं आहे त्यामध्ये भारतीय सर्पविज्ञान संस्था, त्यानंतर राजेश ठोंबरे तळेगावची एक संस्था, चाकणचे सर्पमित्र, व्यक्तिगत पातळीवर राम भुतकर, दिवंगत अनिल इंगवले, त्यानंतर साताऱ्याचे अमित सय्यद, ढोलगरवाडी चंदगड येथले बाबुराव टकेकर, पन्हाळ्याच्या इथले दिनकर चौगुले, त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जे काही याच्यामध्ये प्रबोधन करणारे सर्पमित्र आहेत अशांचं जनजागृतीमध्ये फार मोठं असं योगदान राहिलेलं आहे. आणि माझ्या वाटचालीबाबत म्हटलं तर तसे माझे आदर्श हे रोमिलस विटेकर, दीपक मित्रा आणि टकेकर सर हे होते. मला जे या क्षेत्रातलं मार्गदर्शन मिळालं त्यामध्ये राजन शिर्के, निलिम कुमार खैरे, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि सर्प यांचं चांगलं मार्गदर्शन मिळालं आहे. आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना मला ज्यांचं सहकार्य मिळालं त्यामध्ये प्रामुख्याने
अनिल राऊत आहेत, अभिजित पवार आहेत, सूर्यकांत गायकवाड आहेत, विलास काने आहेत आणि पिंपरी चिंचवड अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा यांचं विशेष सहकार्य असं मिळालेलं आहे. तर यामध्ये अंधश्रद्धा आजचा विषय असल्या कारणाने आपण त्याकडे वळणार आहोत. मला वाटतं मिलिंद देशमुख हे कदाचित प्रश्न विचारतील. हे टाकलं पहिलं हॅलो. मिलिंद देशमुख. हा कामत सर, तुम्ही साधारणतः असे सर्प आणि अंधश्रद्धा ह्या विषयावर मांडणी करा. अंधश्रद्धेच्या काही गोष्टी तशा पण सांगा तुमच्या. मग आपल्या कमेंट्स मध्ये जे प्रश्न येतील ते मी नंतर विचारेल. प्रश्न उत्तर असा कार्यक्रम न होता व्याख्यान झाल्यावर काही लोकांचे प्रश्न येतातच, तशा पद्धतीने. तत्पूर्वी सर्पदंश होऊ नये म्हणून घ्यायची काळजी याबाबत थोडस सविस्तर सांगू का? चालेल चालेल, महत्वाचं आहे ते. मग ते आपलं स्लाइड्स दाखवत सांगता येईल मला ते. हा, तुम्ही स्क्रीन शेअर करू शकता. हा, स्क्रीन शेअर करतो. मगाशी एक अनाथाने नाव सांगायचं राहून गेलेलं आहे की ज्यांनी नुकतेच आता गेले काही वर्षे चांगली कामगिरी बजावायला सुरुवात केलेली आहे. ते सप्रज्ञ प्रकल्पाचे सिद्धार्थ सोनवणे आणि त्यांची पत्नी सृष्टी सोनवणे यांनी खूप चांगल्या प्रकारे काम चालू केलेलं आहे. हा, आता ऍक्च्युअली सापाच्या बाबतीत काय होतं की माणूस सापाला खूप घाबरत असतो आणि दुसरीकडे साप माणसाला त्याही पेक्षा जास्त घाबरत असतो. तर यामागचं जे सापाबाबतचं अज्ञान आहे ते त्याचं कारण आहे, मूळ कारण आहे. त्यापूर्वी आपण काही जाती पाहूया का? कारण मागच्या वेळेला फारसं असं हे दाखवलं नाही. 16 नंबर. थोडस आपण सापांच्या भक्ष्यावर बघू. नॉन व्हेजिटेरियन आहे हा, म्हणजे त्याला कॉर्निव्हरस म्हणायला पाहिजे आपण. मांस भक्षक आहे. साप दूध वगैरे काही असं घेत नसतो, तो मांस भक्षक आहे. तर त्याच्या भक्ष्यामध्ये काय काय येतं ते आता आपण पाहूया. चल एकदा परत आता आपण भक्ष्यामध्ये हा, तर आपण आता सापाचं जे भक्ष्य काय आहे ते पाहणार आहोत. कीटक, अतिशय लहान आकाराचे जे साप आहेत त्यांचं ते भक्ष्य कीटक, त्यानंतर उंदीर, त्यानंतर बेडूक, सरडे, पाल, स्किंक ज्याला आपण सापसोळे म्हणतो ते, पक्षी, अंडी, मासे, मोठे हरणासारखे भक्ष्य देखील अजगर घेऊ शकतात.
आणि किंग कोब्रा सारखे काही साप हे सापच खात असतात. तर हे साधे सगळे सापांचे हे भक्ष्य झाले. त्यानंतर आपण काही जाती बघूया आता. हा आहे वर्मस्नेक, वाळा ज्याला म्हणतो आपण तो. शिलटेल, खापर खवल्या म्हणून येतो. त्याची शेपूट या प्रकारे असते, छाटल्यासारखी. कवड्या बिनविषारी, नानेटी बिनविषारी, कुकरी बिनविषारी, ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक, याला आपण रुका सर्प देखील म्हणतो मराठीमध्ये. गवत्या सर्प बिनविषारीचा आहे आपण. हा पाणसाप आहे. नदी, नाले, तलाव, ओढा, विहिरी या ठिकाणी आढळणाराचा हा बिनविषारी पाणसाप विरोळा म्हणतो आपण, त्याला दिवड म्हणतो. कॉमन सँड बोआ, डुरक्या फणस, मंडोळ, रेसल किंवा धुळनागिन हा तस्कर आहे, ट्रिंकेट स्नेक. धामण, अजगर, हे साप जे आपण आतापर्यंत पाहिले ते सगळे बिनविषारी मध्ये मोडतात. आता आपण पाहूया एक सुंदर असा साप, याला उडता सोनसर्प असं देखील म्हटलं जातं मराठीमध्ये. तर हा फ्लाइंग स्नेक आहे. तर अशा प्रकारे झाडाच्या वरच्या टोकाकडून ग्लाइड करत तरंगत तरंगत दुसऱ्या झाडाच्या फांदीवर झेप घेत असतो. हा मांजऱ्या, हे आता निमविषारी आहे. मांजऱ्या, कॅट स्नेक, हरणटोळ, वाईन स्नेक. त्याची डोळ्याची बाहुली अशी आडवी असते. त्यानंतर विषारीमध्ये हा जो आहे स्टेंडर कोरल स्नेक, कोळा सर्प म्हणतो आपण त्याला. पुरुष सर्व परिचित असा हा घोणस. त्यानंतर मण्यार, नाग, हा किंग कोब्रा, नागराज. त्यानंतर हा पीट वायपर आणि समुद्र सर्प. या वेगवेगळ्या झाल्या सापाच्या जाती. आता काय आहे की विषारी सापांची संख्या फार म्हणजे फारच कमी आहे. आणि त्यामुळे कोणताही सर्पदंश झाला तर तो घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण जास्तीत जास्त संख्या ही बिनविषारी सापांची आहे. आणि प्रामुख्याने आपल्याकडे आढळणारे जे कॉमन स्नेक आहेत, जे विषारी आहेत, ते नाग, मण्यार, घोणस, पुरस हे आढळतात. त्यामुळे आपल्याला एक काळजी जर आपण घेतली तर सर्पदंश आपण टाळू शकतो. ती काळजी कोणती आहे, त्या कशा प्रकारच्या आहेत दक्षता, ते आता आपण पाहूया. पहिलं म्हणजे साप मारण्याचा प्रयत्न करू नका. साप हा संरक्षित प्राणी आहे, पर्यावरणाला उपयुक्त असा प्राणी आहे आणि त्याला मारणे हा गुन्हा देखील आहे. तेव्हा तो मारण्याचा प्रयत्न करू नका. मारण्याच्या प्रयत्नामध्ये काय होतं की प्रतिकार करण्याचा तो प्रयत्न करावा लागतो. मुळात जरी भित्रा असला तरी तो प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा प्रतिकार म्हणजे केवळ चावणे, हाच त्याचा एकमेव प्रतिकार आहे आणि म्हणून तो चावतो. जर त्याला आपण मारण्याचा प्रयत्न केला तर प्रतिकार म्हणून तो चावू शकतो. म्हणून पहिली गोष्ट, सापाला मारण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या घरामध्ये उंदीर होऊ द्यायचे नाहीये. उंदीर, पाली, बेडूक हे घरामध्ये येणार नाहीत याची काळजी ही प्रामुख्याने घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यांना भक्ष्य म्हणून शोधण्यासाठी साप आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. आता पहा तुम्ही, इथे दार आहे, या दाराला एक फट आहे खालच्या बाजूला. ही अशी जर फट असेल तर भक्ष्य मिळवण्याकरता साप अगदी विलया घरामध्ये प्रवेश करू शकतो. तेव्हा फट नसलेलं उंबरा लावलेले अशी दारा असावीत, किंवा जर फट असेल तर त्या ठिकाणी एखादं कापड वगैरे असं खोचून ठेवलेलं असावं, जेणेकरून सापाला आत प्रवेश करता येणार नाही.
असा त्या फटीतून तो साप घरामध्ये प्रवेश करू शकतो. खिडक्यांना जर बारीक जाळ्या बसवल्या तर खिडकी वाटे साप घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही. एवढंच नव्हे तर खिडकी वाटे कोणतेही कीटक वगैरे घरात येणार नाहीत, मुख्यत्वे करून डास येणार नाहीत आणि आपलं संरक्षण होऊ शकतं. आपले नाणी जे असते, ज्या बैठ्या घरांमध्ये नाणी असते आणि त्याला एक बाहेर पाणी जाण्यासाठी नळी ठेवलेली असते, त्याला असं नाणीचं ट्रॅप बसवणं हे गरजेचं आहे. यातून साप किंवा बेडूक वर येऊ शकणार नाहीये. किंवा आपल्या घराला जर असे फाउंडेशनला जर असे हे असतील, पडझड झालेले असेल किंवा बिळं वगैरे असतील तर ते त्वरित दुरुस्त करून घेऊन ती बिळं बुजवून घेणं हे गरजेचं आहे, नाहीतर त्याद्वारे सुद्धा साप घरात येऊ शकतो. खिडक्यांच्या जवळपास जर फांद्या असतील झाडाच्या वगैरे तर त्या छाटणं खूप आवश्यक आहे, नाहीतर त्याद्वारे खिडकीतून निधया साप घरामध्ये प्रवेश करू शकतो. आपल्या अंगणामध्ये अशा प्रकारे कोणताही केर कचरा हा साठू देऊ नये. अशा ठिकाणी कीटक वगैरे येतात, त्यांना खाण्यासाठी पाली बेडूक येत असतात आणि त्यांना खाण्यासाठी मग साप देखील येऊ शकतात. असा मातीचा ढिगारा असेल तर तिथेही हे सगळे आश्रय घेऊ शकतात. असा ढिगारा असेल तरी तिथे साप आश्रय घेऊ शकतो. मातीचे असे ढीग असतील त्या ठिकाणी उंदीर येत असतात, त्यांना खाण्यासाठी साप येत असतो. लाकडं वगैरे अशी पडलेली असतील घराच्या आसपास तर ती काढणं आवश्यक आहे. आपण जर बाहेर फिरायला गेलो तर बऱ्याचदा काय होतं की गवत वगैरे वाढलेलं असताना आपल्याला जाण्याचा मार्ग व्यवस्थित दिसत नसतो. तर अशा वेळेला एखाद्या काठीने वगैरे ते आपला मार्ग सतत तो हलवत ठेवून ते गवत जरासं काठीने हलवून वगैरे आणि व्यवस्थित पाहत पुढे मार्गक्रमण करावं, म्हणजे सर्पदंश आपल्याला टाळता येऊ शकतो. आपण जात असताना झाडावर काही नकळत बसलेले साप आपल्याला आढळून येतील. जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला तिथे साप आढळून येतील. ते साप आपण त्याच्या खालून जात असलो आणि आपल्या हालचालीमुळे ते डिस्टर्ब होऊन कदाचित हल्ला करण्याची शक्यता असते, म्हणून जरा सावधगिरी बाळगणं आवश्यक असतं. रॉक क्लाइम्बिंग वगैरे अशा या क्रीडा प्रकारांमध्ये शक्यतो आपले नजर जी असते ती खाली असल्याने आपण हात वर टाकत असतो, त्यामुळे त्या ठिकाणी काय असेल हे आपल्याला माहित नसतं. कारण बऱ्याचदा साप ऊन घेण्यासाठी वगैरे असे कपारीत वगैरे बाहेरच्या बाजूला येऊन बसलेले असतात, तेव्हा तिथे हात ठेवताना जरा काळजी घ्यावी लागते आणि ती काळजी घेऊनच हात ठेवून मग क्लाइम्बिंग करावं. रात्रीच्या वेळेला जर घराबाहेर पडलो आपण तर प्रकाशाचं काहीतरी साधन पाहिजे, विजेरी सारखं किंवा गॅस बत्ती किंवा फार पूर्वी तर असे दिवट्या असायच्या, म्हणजे कोणतं तरी एखादं प्रकाशाचं साधन आपल्याकडे पाहिजे की त्याद्वारे आपल्याला आपल्या मार्गात जर साप असेल तर दिसू शकेल. अगदीच काही नसेल तर थोडंसं पाय आपटत गेलं तरी त्या कंपनाद्वारे सापाला जाणीव होईल आणि तो मुळात भित्रा असल्या कारणाने पळून जाण्याचा प्रयत्न करेल. रात्री जेव्हा आपण झोपतो त्यावेळेला मच्छरदाणी लावून झोपणं अतिशय सुरक्षित आहे. त्यामुळे सापच काय इतर कोणतेही कीटक हे आपल्या अंतरुणात येणार नाहीयेत. अगदीच जर अशी वेळ आली की तिथे मच्छरदाणी नाही किंवा उंच असा भाग म्हणजे कॉट वगैरे नाहीये, बेड नाहीये आणि खाली झोपणं भाग आहे, तर अशा वेळेला खोलीच्या मध्यभागी झोपावे. सापाची एक सवय आहे की साप हा कडेकडेने सरपटत असतो आणि भिंतीच्या कडेकडेने तो सरपटत असल्या कारणाने भिंतीच्या कडेला झोपणं हे जरासं धोक्याचं असतं. तेव्हा झोपत असताना मध्यभागी झोपावं. आता साप चावतो, चावल्यानंतर साधारणपणे तो कोणता चावलाय, विषारी चावलाय बिनविषारी चावलाय हे ओळखण्याच्या काही पद्धती आहेत. असे मार्क्स वगैरे येतात, परंतु साप चावत असताना आपण असं काही पाहत बसत नाही की वा छान चावतोय. आपण त्याला लगेच आपली शरीर प्रतिक्रिया करतं, आपली प्रतिक्षिप्त क्रिया जागरूक होते आणि आपण झटकतो त्याला, त्यामुळे ओरखडे वगैरे निघतात त्याचे. परंतु चावलेल्या ठिकाणी जर विषारी साप चावला असेल तर अशा प्रकारे थोडस कलर चेंज व्हायला सुरुवात होते, सूज यायला सुरुवात होते. अशा वेळेला पटकन फर्स्ट एड प्रथम उपचार हा फार महत्वाचा आहे.
प्रथमोपचारामध्ये पूर्वीची एक पद्धत होती की एक टोर्निकेट बांधणे, आवळपट्टी बांधणे वगैरे, परंतु आता याला जास्त मान्यता मिळते की हे क्रेप बँडेज बांधायचा आणि तो भाग स्थिर ठेवायचा आणि तात्काळ एखाद्या वाहनाद्वारे, ॲम्ब्युलन्सद्वारे दवाखान्यात जायचं. त्या ठिकाणी आपल्याला अँटीस्नेक वेनम, पॉलिव्हेलंट हे इंजेक्शन दिलं जातं आणि ते वेळेत जर आपल्याला मिळालं तर रुग्णाचा जीव हा वाचू शकतो. आता आपण जरासं याच्याकडे वळूया, अंधश्रद्धाकडे वळूया. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये विशेषतः फार पूर्वी साप चावला की देवळात नेऊन त्या रुग्णाला टाकलं जायचं. खाली लिंबाचा पाला, त्याच्यावर त्याला झोपवणं, वरून लिंबाचा पाला टाकणं आणि त्या देवळात त्याला झोपवलं जायचं. असा समज होता की देवळात त्याला नेऊन झोपवलं तर तो जगतो. परंतु आपल्याकडे बिनविषारी सापांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे बिनविषारी सर्पदंश झाला असेल तर त्याला थोडासा मानसिक आधार मिळतो आणि त्यामुळे तो तर जगणारच असतो, तो मरणार नसतोच. परंतु आपला समज होतो की देवळात त्याला नेल्यामुळे हा जगलेला आहे असं. आपल्या हातात वगैरे असे गंडे दोरे ताईत वगैरे बांधून त्याने सर्प विष उतरेल असा एक समज असतो, तर तसं काही होत नाही. गळ्यात पण असे गंडे दोरे बांधले जातात. वनस्पती मुळ्या वगैरे त्या उगवून लावणे, चाटणे अशा मार्गाने सर्पविष कधीही उतरत नाही. मांत्रिकांकडून तर अजिबात सर्पविष उतरत नाही. कारण का की मांत्रिकांच्याकडून जे प्रयत्न केले जातात त्यामुळे ज्यांना बिनविषारी सर्पदंश झालेला आहे अशांना बऱ्यापैकी आधार मिळतो आणि ते तर जगणारच असतात, ते मरणार नसतात. परंतु जर विषारी सर्पदंश असेल तर तो हे उपचार करूनही तो माणूस योग्य उपचाराअभावी हा मरणारच आहे. आणि अशा वेळेला हे मांत्रिक किंवा हे भोंदू बाबा त्याच्याबाबत काय म्हणतात की याने पाप फार केलं होतं म्हणून त्याला देवाने पटकन उचललं. हे लिंबू मिरची वगैरे असे हे बांधलं की साप येत नाही असाही काही ठिकाणी समज आहे. साप दूध पितो असा एक मोठा समज आहे की साप हा दूध पितो, परंतु साप हा सस्तन प्राणी नाहीये. जे सस्तन प्राणी आहेत त्यांची जी पिल्लं असतात त्यांना त्यांचं प्राथमिक पालन पोषण हे त्या मातेच्या दुधावर स्तनपान करून होत असतं. परंतु साप हा सस्तन प्राणी नाहीये, त्याला दुधाची अजिबात आवश्यकता नाही. दूध हे त्याच्यासाठी उलट घातक आहे. धामण सापाच्या बाबतीत म्हटलं जाते की तो शेपूट तोंडात पकडून रिंग करतो आणि चाकासारखं वेगाने पळतो. तर एवढी बुद्धी विकसित नाहीये सापांची, ते तसंही त्यांचं गती चांगली असते काही अंतरापर्यंत. पुंगीच्या तालावर साप डोलतो असा हा एक मोठा गैरसमज आहे. प्रत्यक्षात सापांना बाह्यकर्ण नाही आहे, एअरबॉर्न साऊंड जो आहे, हवेतील कोणताही आवाज त्याला हा ऐकू येत नसतो. त्याचं लक्ष असतं त्या हालचाल करणाऱ्या अशा वस्तूवर लक्ष असतं आणि पुंगी वाजवत असताना गारुडी पुंगी स्थिर न ठेवता ती नेहमी डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे असे हलवत असतो. त्यामुळे तो नाक पण त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी डोलत असतो, हालत असतो. साप सूड घेतो असा एक प्रकार आहे की साप हा सूड घेतो, आपल्या डोळ्यामध्ये प्रतिमा साठवून ठेवतो. ज्याने मारलेल्या ते नागिन या पिक्चर मध्ये दाखवलंय, हे असे डोळे या डोळ्यामध्ये प्रतिमा साठवून घेतो आणि नंतर सूड उगायला येतो वगैरे अशा अनेकशा कल्पना आहेत. याच्याबाबतचा एक किस्सा तुम्हाला सांगू इच्छितो की सायंकाळच्या वेळेला सर्पोद्यानमध्ये आवरावरी चाललेली होती, सुट्टीची वेळ झालेली होती. तेवढ्यात मिलिंद देशमुख आले. आमचं काहीतरी काम होतं, आम्ही चर्चा करत बसलो होतो. इतक्यात एक कॉल आला, साप निघालाय म्हणून. जवळच होतं रामनगरला. त्या ठिकाणी आम्ही दोघंही गेलो तात्काळ. तिथे जाऊन पाहतो तर बरीचशी गर्दी जमलेली होती. आपले फायर ब्रिगेडची गाडी तिथे आलेली होती आणि ती फायर ब्रिगेडच्या गाडीच्या वरच्या बाजूला वरती एक केबल या झाडावरून रस्त्याच्या पलीकडच्या झाडावर नेलेली होती आणि त्या केबलवर मध्यभागी विरळा दिवड नावाचा साप जाऊन बसलेला होता आणि तिथेपर्यंत
त्या फायर ब्रिगेडच्या गाडीची कोणतीही कदाचित सर डिस्कनेक्ट झाले. दिलीप कामत सर चा आवाज येत नाहीये. 1-2 मिनिटं वेट करा सर्वांनी. डिस्कनेक्ट झालेत सर, जॉईन होतील परत. हा ठीक आहे सर, जॉईन होतील. तोपर्यंत एक लक्षात ठेवा की कोणालाही प्रश्न विचारायचे चॅट बॉक्स मध्ये टाका. नंतर आपण ज्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या बोलण्यात येणार नाही, व्याख्यानात येणार नाही, ते प्रश्न आपण त्यांना विचारून त्यांची उत्तरं आपण घेऊया. चालेल, करूया सुरुवात. हो सर, करा. हो सर. आता आपल्याकडे अंधश्रद्धा वाढवण्यामध्ये चित्रपट सृष्टीचा फार मोठा हात आहे. मध्यंतरी फार मागे एक नागिन चित्रपट येऊन गेला, त्यानंतर परत एक नगीना चित्रपट आला, त्यानंतर एक नागिन चित्रपट आला. त्यामध्ये हे असं सूड कथा या दाखवल्या गेल्या. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये त्या कथा घर करून बसल्या आणि त्यांचा गैरसमज हा वाढीस लागला. कामत सर, तुमचं ते फायर ब्रिगेड पर्यंतचे अनुभव झाला होता, पुढचं राहिलाय सांगायचा. अच्छा. मग त्यानंतर काय झालं की ते फायर ब्रिगेडची जी गाडी आली होती तिथे आम्ही गेलो. त्यानंतर त्या सापाला एका काठीने त्या केबलवरून पाडला आणि अलगद झेलला आणि त्याला पिशवीमध्ये बंद केलं. त्यानंतर आम्ही निघून येत असताना लोकांनी गराडा घातला आणि आमच्याकडून ती पिशवी हिसकवायला सुरुवात केली. आम्ही म्हटलं अरे असं करू नका, योग्य नाही, चावू शकेल तो आणि अपघात होऊ शकेल. तर ते म्हणाले नाही, तो साप इथे सोडा, कारण त्याची मादी या इथे या कंपनीत आहे आणि मादीपासून नराला तोडू नका, नाहीतर ती सूड उगवायला येईल. आम्ही खूप समजूत घातली पण त्यांनी शेवटपर्यंत ऐकलं नाही. शेवटी एकाला आम्ही म्हटलं की तू एक काम कर, आमच्याबरोबर चल, आपण इथे जवळच्या खाणीमध्ये तो साप सोडू आणि म्हणजे नंतर मादी शोधत येईल तो. तर तो म्हणाला ठीक आहे, पण माझ्यासमोर सोडायचं. हो म्हटलं चल. मग थोड्या अंतर गेल्यानंतर त्याला सांगितलं समजून की असं काही नसतं, त्यांच्यामध्ये कुटुंब व्यवस्था ही नाहीये आणि त्यामुळे तू हा हट्ट करू नको, आम्ही हा घेऊन जातो आणि योग्य ठिकाणी सोडतो. अखेर तो मन निघून गेला. तर अशा या सूड कथांच्या बाबतच्या जी मानसिकता लोकांची झालेली आहे, त्यामुळे अशा विविध घटना ह्या घडत असतात. आता मी मगाशी उल्लेख केला की साप हा कुटुंबाने राहत नाही, पण निसर्गाचा नियम आहे की प्रजनन तर झालं पाहिजे. मग अशा वेळेला काय करायचं? तर याच्यामध्ये साधारणतः जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या दरम्यानमध्ये मादी जेव्हा माझावर येते त्यावेळेला ते एक विशिष्ट स्त्राव सोडते आणि त्या स्त्रावाच्या वासाने एकापेक्षा अनेक नर त्या मादीच्या दिशेने येऊ लागत असतात आणि त्यानंतर एकापेक्षा जास्त नर आले तर त्यांच्यामध्ये त्या मादीसाठी भांडणं लागतात. त्यातील जो सक्षम नर आहे तो तिथे टिकून राहतो आणि दुसरा पळून जातो आणि त्यानंतर त्यांचं मिलन होतं. मिलन झाल्यानंतर जे अंडज साप आहेत
ते 2 महिन्यानंतर साधारणतः अंडी घालतात आणि त्याच्यानंतर 60 ते 80 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या अंड्यातून ही पिल्लं बाहेर येतात. पिल्लांना त्यांचं संगोपन करण्यासाठी आई वडिलांची गरज नसते किंवा नर मादीची गरज नसते. नर मादी कधीच निघून गेले असतात. अपवादात्मक काही साप फक्त संरक्षणासाठी त्या जागेत काही काळ असू शकतात. असा एक गैरसमज आहे की गर्भवती स्त्रीने जर सापाला पाहिलं तर सापाचे डोळे जातात किंवा होणारं अपत्य हे सतत जीभ बाहेर काढत असतं. तर याच्यामध्ये काही तथ्य नाही. बऱ्याचदा काय होतं की साप जेव्हा कातेवर येतो त्यावेळेला त्या डोळ्यावर त्याचं एक आवरण आलेलं असतं. ते असे दुधाळे असे रंगाचे ते डोळे दिसायला लागतात. त्यामुळे हा समज निर्माण झाला असावा की तो अंध झालाय असा. परंतु कात निघून गेल्यानंतर ते डोळे क्लिअर होत असतात. फार फार पूर्वी असं एक होतं की जर गावामध्ये साप चावला तर एखादं कार्ड द्यायचं आणि ते पोस्ट बॉक्समध्ये नेऊन टाकायचं. जसं जसं तो ते पत्र प्रवास करेल तसं तसं सर्पविष उतरतं असा एक समज होता. परंतु ते बिनविषारी सापाच्या बाबतीत चालू शकलं, विषारी सापाच्या बाबतीत चालत नाही. हा सगळ्यांना ऐकू येते? हो येतंय सर, बोला बोला. गुप्तधनावर साप पहारा ठेवून असतो असं म्हटलं जातं. आता पहा, सापाला भक्ष्याशिवाय इतर कशाचंही आकर्षण नाहीये. त्यामुळे होतं काय की बऱ्याचदा फार पूर्वी बँक ही व्यवस्था नव्हती. त्यावेळेला संचय करायचा असेल तर ते मडक्यात वगैरे ते धन साठवलं जायचं आणि आक्रमकांच्या भीतीने ते जमिनीत कुठेतरी पुरून ठेवलं गेलेलं असायचं. आता अशा ठिकाणी उंदीर वगैरे यांचा वावर खूप असतो. तसं सापाला पण आश्रय घ्यायला ती जागा आदर्श असते आणि योगायोगाने त्या ठिकाणी जर खणलं गेलं तर आपल्याला साप दिसून येतो आणि कदाचित जर तिथं ते गुप्तधन असेल तर ते सापडतं. मग आपला असा समज होतो की त्या गुप्त धनाच्या संरक्षणासाठीच तो साप त्या ठिकाणी बसून राहिलेला होता. तर ह्याच्यात काही तथ्य नाहीये. काही दारावर अशा प्रकारे अस्तिकाची दुराई लिहिलेलं असतं. आता हे वाचायसाठी साप काही साक्षर नाहीये की त्याला कळेल की इथं अस्तिकाची दुराई लिहिली आणि इथं आपल्याला प्रवेश नाही वगैरे. तर असं काही त्यात काही तथ्य नाही. अशा दारावर ज्या ज्या ठिकाणी लिहिलेल्या अशा काही घरांमध्ये आम्ही साप पकडलेले आहेत. साप आणि मुंगूस. आता कालच यांनी माहिती सांगितली भरत चढांनी की मुंगूस हा सापाला मारतो, खातो वगैरे. बरोबर आहे, त्यांचं शत्रुत्व आहे असं म्हटलं जातं. शत्रू म्हणजे त्यांना भक्ष्य म्हणून तो हल्ला करत असतो. आणि पण एक गोष्ट खरी आहे, निरीक्षणांती असं आढळून आलं की 4 साप तो सतत एका पाठोपाठ एक मारू शकतो. म्हणजेच नासधुसीच त्याचं जरासं ते दिसून येतं. तर असं म्हटलं जातं की साप मुंगसाला चावू शकत नाही आणि चावला तरी मुंगूस मरत नाही. तर काय असतं की मुंगूस जेव्हा हल्ला करतं त्यावेळेला अंगावरचे केस वगैरे हे असे उभारलेले असतात आणि त्यातून दंश केला गेला तर सापाच्या त्वचेपर्यंत त्याचा दात पोहोचत नाही. विषारी सापाचा दात पोहोचत नाही. बऱ्याचदा तसं होतं. पण जर का त्याच्या पायांना वगैरे कुठे दंश झाला, तोंडाला वगैरे दंश झाला तर मात्र विषाचा परिणाम हा त्याच्यावर नक्की होत असतो. आणि असंही म्हटलं जातं की मुंगूस जाऊन जडीबुटी खाऊन येतं त्यामुळे त्याला विषबाधा होत नाही. तर त्याचं काही तथ्य नाहीये. जर पुरेशा प्रमाणात त्याच्या शरीरात विष गेला असेल तर मुंगूस मरू देखील शकतो. मुंगूस स्वतः उपचार करून घेण्या इतपत असं हे नाहीये, बुद्धिवान नाहीये, डॉक्टर नाहीये. सापाच्या अंगावर केस असतात असं म्हटलं जातं. तर बऱ्याचदा गारुडी सापाच्या डोळ्याच्या खाली वगैरे असे नाकाच्या बाजूला घोड्याचे केस वगैरे चिकटवायचे. फार पूर्वी असं घडायचं. घोड्याचे केस वगैरे चिकटवायचे आणि बालवाला साप वगैरे असं सांगायचे. सापाच्या अंगावर फक्त खवले असतात. तो थंड रक्ताचा प्राणी आहे. पूर्ण बाह्यंग त्याचं खवल्यांनी आच्छादलेलं असतं. त्याला केस वगैरे नसतात. भुजंग असतो आणि त्याला केस असतात म्हणतात. त्यात काय तथ्य नाहीये.
सापाची कात निघत असताना कदाचित काही कात त्याला चिकटून राहिली असते, त्याच्या सुरळ्या होतात आणि ते केसासारखं वाटलं असेल कोणाला तरी, म्हणून तो समज दृढ झाला असावा. हा, तर नागमणी हा एक प्रकार आहे. नागमणी असेल तर साप काय करतो, जंगलात जातो आणि तो तोंडातून बाहेर काढतो, त्याच्या प्रकाशामध्ये भक्ष्य शोधतो असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात प्रखर प्रकाशाला सापाचे डोळे हे फार दिपतात आणि त्याचे डोळे तसे पाहायला गेले तर तशी क्षीण आहे. त्याला प्रकाशाची गरज पण नाही, कारण त्याचे जी जीभ आहे त्याची संवेदना फार मोठी आहे, जास्त आहे. त्या जिभेने तो वास घेऊन भक्ष्याचा माग काढत असतो. त्यामुळे हे जर म्हटलं जातं की नागमणी असतो आणि त्याच्या उजेडात साप भक्ष्य पकडतो वगैरे, त्यात काही तथ्य नाही. तो नागमणी अमूल्य असतो, असा मौल्यवान असतो असं म्हटलं जातं. तर जर खरंच तसं असतं तर गारुडी जे सरपंचा खेळ करत बसले होते रस्त्यावरती, त्याची काही गरज भासली नसती. मांडूळ साप हा एक असा साप आहे की त्याची जी शेपूट आहे ती बोथट आहे, परंतु ती बोथट असल्यामुळे त्याच्या डोक्यासारखीच वाटते, म्हणून त्याला दुतोंड्या असं नाव म्हटलं गेलं. आणि काही लोक सांगायचे की तो 6 महिने एकीकडून 6 महिने दुसरीकडून चालतो वगैरे. तर असं काही नाहीये, त्याला एकच शेपूट आहे, एकच तोंड आहे, तो तोंडाच्याच दिशेने चालतो. ही त्याची डाव्या बाजूला आहे ते त्याचं तोंड आहे, त्या व्यक्तीच्या उजव्या हातात धरलं गेलेलं, आणि डाव्या हातात धरलं गेलेलं ती शेपूट आहे. सापाचे शत्रू कोण कोण आहेत? आता शत्रू म्हणजे हे भक्ष्य म्हणून त्याचा वापर करत असतात. सापांची अंडी वगैरे खाण्याचं काम हे मुंग्या वगैरे पण करत असतात. मृत साप पण ते खात असतात. पक्षी आहेत, गरुड सारखे वगैरे, मुंगूस आहेत, मोरासारखे पक्षी आहेत. हे त्यांचं शत्रू म्हणून आपण ओळखतो. परंतु सर्वात मोठा शत्रू कोण आहे? तर हा सापाचा हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. सापाचा तर रोल महत्वाचा आहे, त्याचं बरंच माहिती दिलेली आहे. शेतीसाठी उपयुक्त आहे. सर्पविष विषावर उतारा म्हणून जे लस तयार केली जाते त्याच्यासाठी त्याचा वापर केला जातो. सापाला संरक्षित प्राणी म्हणून 1972 साली घोषित केलेला आहे. त्याला पकडणे, पाळणे आणि मारणे हा गुन्हा आहे. त्यामुळे सर्प हत्या ही करू नका. सर्प आपल्याला फार उपयुक्त प्राणी आहे. त्याच्या सहित, सापासहित जगण्याची सवय आता आपल्याला केली पाहिजे, कारण आपण त्यांच्या अधिवासामध्ये येऊन राहिलेलो आहोत. त्यामुळे त्यांनाही आपण सहन केलं पाहिजे. फक्त काही दक्षता घेतल्या तर आपण सर्पदंश हा टाळू शकतो, आणि त्या दक्षता कोणत्याही मगाशी आपण पाहिलेल्या आहे. कोणाला काही शंका असतील तर आता विचारायला सुरुवात करा. धन्यवाद कामत सर. आपण काही प्रश्न, जे प्रश्नाचे उत्तर अजून अंधश्रद्धा लोकांच्या मनामध्ये आहेत त्याच्याविषयी पण आपण बोलूया. खरं तर बऱ्याच वेळा जेव्हा नागिन पिक्चर आला होता त्यावेळेला मला आठवतं की नागिनचे ते गाणं लागलं की लोक म्हणायचे पटकन बंद करा, त्या आवाजाने तिथं नाग येऊ शकतो. आणि बऱ्याच वेळा ते पुंगीवर डोलताना देखील दाखवलं. तर बऱ्याच, किंवा आपण साप पकडायला जातो तेव्हा देखील लोक म्हणतात आवाज नका करू त्याला, म्हणजे त्याला ऐकू जाईल, किंवा कोणी माझं नाव सांगितलं, असा काही अनुभव तुमचा सांगा. नाही, आता पूर्वीच्या काळी काय असायचं की बासरी वाजवायला लागले की लगेच घरातले मोठी माणसं ओरडायला लागायची की अरे बासरी वाजवू नको, साप येईल, साप येईल. आता मगाशीच सांगितल्याप्रमाणे सापाला बाह्यकरण नाहीये, त्यामुळे त्याला हवेतला कोणताही स्वर किंवा आवाज असा ऐकू जात नसतो, त्यामुळे तो त्याला आकर्षित होत नाही. एवढंच नाही, सर्पोद्यानमध्ये कित्येक वेळा आम्ही पाहिलेलं आहे की बरेचसे प्रेक्षक त्या सर्पकुंडाच्या काठी उभा राहून त्या आतील सापांच्या दिशेने तोंड करून मोठमोठ्याने बिन तोंडाने वाजवायचे, आणि त्यांना वाटायचं की साप हालचाल करतो म्हणजे माझा आवाज ऐकतो. तर असे बरेचसे समज आहेत लोकांचे, पण सापाला तसं काय ऐकू येत नाही. पुंगी वगैरे त्याचा काय उपयोग नाहीये. नागिन बिगिन या चित्रपटामध्ये जे दाखवलं गेलंय ते आपलं असं केवळ ठीक आहे, चित्रपटापुरतं ठीक आहे, ते करमणूक म्हणून, पण प्रत्यक्षात तसं काही नाहीये. अजून सापाविषयी एक अंधश्रद्धा आहे की सापाला सुगंधित झाडं जे आवडतात, आणि सुगंधित झाडं, रातराणी असू द्या, केवडा असू द्या, हे झाडं आपल्या आजूबाजूला लावू नये, त्याच्याने साप येतात. तर असं आहे की सापाला सुगंधाचं आकर्षण नाहीये, त्याला आकर्षण आहे
तर ते त्याच्या भक्ष्याचं आहे आणि जोडीदाराचं आहे. बस एवढ्यापुरतच तो मर्यादित आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की जिथे सुगंधित झाड असेल त्या ठिकाणी पूजा वगैरे केली जाते लोकांकडून. तिथे मग त्या काहीतरी नैवेद्य वगैरे दाखवला जातो. मग ते नैवेद्य खाण्यासाठी काही पक्षी येत असतात, तर काय उंदीर येत असतात. मग अशांना खाण्यासाठी त्या ठिकाणी साप येऊ शकतात. अशा अर्थाने, परंतु प्रत्यक्ष त्यांना सुगंधाचं असं काही आकर्षण नाहीये. आणि अजून पण असं पण सांगितलं जातं की साप जर तिथं दिसला तर ते काहीतरी विषारी औषध टाकतात काही लोक, किंवा थायमेट वगैरे असे, की त्या वासाने साप तिथून निघून जातो वगैरे. अतितीव्र वासाने काही ठिकाणी साप असे जाणं टाळू शकतात अतितीव्र वासामुळे. हा हा हा. अच्छा. आणि जसे अंधश्रद्धा सापाविषयी जर डूख धरणं आहे, तसंच जसं हे हिंदी पिक्चर मध्ये दाखवलं की मानवी अवतार पण घेतात साप. हा, त्याच्यामध्ये एक असं समज आहे की जेव्हा साप 100 वर्ष जगतो त्यावेळेला तो इच्छाधारी बनतो. जसं की या चित्रपटामध्ये दाखवलं की इच्छाधारी नागन वगैरे. तर मुळात सापाचं आयुष्य हे एवढं नाहीच आहे. एक भारतीय अजगर जास्तीत जास्त प्राणी संग्रहालयात त्याच्यावर संशोधन केलं गेलं होतं, तर तो 35 वर्षापर्यंत जगलेला होता. आणि सापाचं आयुष्य फार कमी आहे, तसं अल्प आहे. एवढा तो जगत नाही. त्यामुळे 100 वर्षापर्यंत अगदी जगतो वगैरे म्हणतात, ते काही त्यात काही अर्थ नाहीये. आणि इच्छाधारी बनतो वगैरे म्हणतात, त्यातही काही अर्थ नाहीये. कसं असतं की माणसांचे चेहरे हे वेगवेगळे असतात, ते आपल्याला आपण ओळखू शकतो. सापांमध्ये तसं नाही ना. सापांमध्ये जर 10 धामणी आपण समोर ठेवल्या, तर जो त्यातला दर्दी माणूस आहे, फार अभ्यासू माणूस आहे, तो कदाचित ओळखू शकेल वेगवेगळ्या 10 धामणी. परंतु सामान्य माणूस नाही ओळखू शकणार. त्यामुळे एक साप जरी आपल्याला निघून गेला आणि दुसरा आला, तर ते आपल्याला वाटतं की तोच साप आला, असंही काहीतरी समज होऊ शकतो. आणि अजून हे पण म्हटलं जातं की धामण असू द्या किंवा नाग असू द्या, गाईच्या म्हशीच्या पायाला विळखा मारून दूध पितो. हा, आता ते दुधाचं तर आकर्षण सापाला नाहीच आहे मुळात. त्याचं पालन पोषण हे दुधावर नाहीच आहे. साप हा मांसभक्षक आहे. आता तुम्हीच एक विचार करा की जर म्हशीच्या आचळाला पायाला वेढा देतो म्हणे तो, आणि आचळाला तोंड लावून ते दूध पित असतो असं म्हणतात. आता सापाच्या जबड्यामध्ये, आता धामण जर आपण पाहायला गेलं तर सुमारे 80 एक दात त्याच्या जबड्यामध्ये असतात. अतिशय तीक्ष्ण लहान असे ते दात असतात. जर त्या मऊ आचळाला त्यांनी तिथे चावा घेतला किंवा दूध शोषण्याचा प्रयत्न केला, तर दुधाच्या ऐवजी ते दात घुसून तिथून रक्तस्रावच चालू होते. तेव्हा हा समज अतिशय खोटा आहे की सापाला काही दुधाचं आकर्षण नाहीये, दुधाची गरज नाहीये, तो मांसाहारी आहे, तो दूध प्यायला जात नाही. कदाचित कधीतरी चुकून अनावधानाने म्हशीचा पाय पडला असेल आणि त्या सापाने त्या वेटोळं घातलं असेल पायांना, आणि चावा घ्यायचा प्रतिकार म्हणून तो चावा घेतला असेल, नेमका असा त्याच्या तोंडात सापडला असेल, तेव्हापासून कदाचित हा समज दृढ झाला असेल. लोक छाती ठोकपणे सांगतात की मी पाहिलं स्वतः. परंतु 10 वेळा जर त्यांना विचारलं की खरंच पाहिलं की मग नंतर नाही, मला सांगितलं, आमच्या बाबाने सांगितलं वगैरे असं सांगतात. आणि अजून असं सांगितलं जातं रॉकेलच्या वासाने साप येत नाही, किंवा मेलेल्या सापावर रॉकेल टाकलं तर तो परत जिवंत होतो. नाही. मेलेल्या सापावर रॉकेल टाकल्याने तो जिवंत होत नाही. बऱ्याचदा काय होतं की जरी साप मृत व्हायला लागला तरी पेशी या जिवंत असतात. अशा ठिकाणी जर इरिटेशन होणारा असं काही पदार्थ पडला, तर त्या पेशी त्या ठिकाणी उद्दीपित होतात काही काळाकरता, आणि त्यामुळे ती वळवळ थोडीशी वाढल्यासारखी आपल्याला वाटते. एवढंच. जिवंत होणं वगैरे काही नाही. आणि असं एक हरणटोळ सापाबद्दल सांगितलं जातं की तो माणसाचा टाळू फोडतो वगैरे. हा, सापाचा मेंदू एवढा विकसित नाही की आपण नेमकं कुठं काय चावलं पाहिजे म्हणजे पटकन माणूस मरेल वगैरे. आता हा हरणटोळ जो साप आहे, तर मगाशी मी चित्रफित दाखवत होती की झाडावर राहणारे ट्री स्नेक आहेत, तर ते फांदीवर असतील आणि तिथून खालून जर माणूस जात असेल आणि हालचालीने तो डिस्टर्ब होऊन हल्ला म्हणून त्याने जर तो जर केला, तर नेमकं डोक्याकडेच हल्ला येईल ना त्याचा. तर याचा अर्थ असं नाही की त्याला नेमकं कळतंय की डोक्यालाच आपण चावूया, टाळूलाच आपण चावूया म्हणजे तो पटकन मरेल वगैरे. टाळूच्या ठिकाणी येऊन त्याला ग्रीप पण घेता येणार नाही. सापाचं असं काही नाही की नेमकं कुठे चावावं काय. जेव्हा त्याची कोंडी केली जाते, त्याला आपण दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो, पळून जायला जागाच ठेवत नाही, अशा वेळेला मग तो प्रतिकाराला तयार होतो आणि प्रतिकार करत असतो. कारण त्याच्याकडे हात आणि पाय यासारखे अवयव नाहीयेत.
चावणे हा त्याचा एकमेव प्रतिकाराचा मार्ग आहे. आणि बऱ्याच वेळा सोशल मीडियामध्ये 5 फण्याचा 7 फण्याचा असा नाग दाखवला जातो. तर असं काही असतं का? नाही नाही, असे 5 फण्याचे वगैरे नाग नसतात. काही कथांमध्ये त्याची वर्णनं केलेली आहेत, परंतु तशी नाग नसतात. आपल्याकडे जे फोटोशॉप करून तसे प्रकारचे काही फोटो ही प्रसिद्ध केले जात असतात. प्रत्यक्षात असे 5 फण्याचा नाग हा नसतो. आणि अजून असं सांगितलं जातं सापाबद्दल म्हणजे शिट्टी वाजवल्यावर साप येतो का, असं एकाने विचारलंय प्रश्न. हा हा, नाही, शिट्टी असो, बासरी असो, पुंगी असो, हवेतील कोणतेही स्वर त्याला तसे ऐकू जात नसतात. त्यामुळे त्याला आकर्षित होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि त्याला गाण्यांची किंवा संगीताची आवड आहे असंही नाहीये. त्याला काय फक्त त्याचं जीवन जगण्यासाठी जोडीदाराची निवड करणे किंवा जोडीदार शोधणे आणि भक्ष्य मिळवणे या 2च प्रमुख बाबी आहेत. आणि भित्रट असल्या कारणाने चावल लागली की पटकन घाबरून जाऊन कुठेतरी लपून बसणे किंवा पळून जाणे. आणि अजून एकाने प्रश्न विचारलाय की उडणारा साप किती वर्ष जगतो? असं आयुष्याशी काय संबंधित नसतो आणि साप प्रत्यक्ष उडत नसतो. साप हा एका वरच्या बाजूच्या फांदीकडून खालच्या दिशेला झेप घेऊन तरंगत तरंगत दुसऱ्या झाडाच्या फांदीवर येऊ शकतो. त्याला ग्लाइड म्हणतो आपण. कारण काय की जो मगाशी आपण पाहिला तो साप सोनसर्प किंवा उडता सोनसर्प, तर तो पोटाखालचा भाग हा पोकळ करून घेतो, आतल्या बाजूला ओढून घेतो. त्यामुळे हवा त्या ठिकाणी साठली जाते आणि तो ग्लाइड होत होत खालच्या दिशेला येत असतो. तो असं सरळ रेषेत आडव्या बाजूला अशी झेप घेऊ शकत नाही, वरच्या दिशेला झेप घेऊ शकत नाही. तो फक्त झाडावरून किंवा उंच ठिकाणाहून खालच्या दिशेलाच तरंग देऊ शकतो. आणि अजगराविषयी असा एक गैरसमज आहे की तो माणसाला श्वासाने गिळून घेतो. नाही, अजगर किंवा घोणस यासारखे जे साप आहेत हे जोरजोराने श्वास जोरात ओढून घेऊन परत जोराने सोडतात. त्यातून एक विशिष्ट आवाज येत असतो, ज्याला आपण प्रेशर कुकर सारखा आवाज वगैरे म्हणतो. तर असा तो आवाज येत असतो. परंतु ओढून घेणं वगैरे एवढी शक्ती त्यांच्यामध्ये नाही आणि तेवढी त्यांच्या श्वासामध्ये तेवढी क्षमता नाहीये की भक्ष्याला किंवा माणसाला ओढून घेणे. आणि मुळात माणूस हे भक्ष्य नाहीये सापांचं. बऱ्यापैकी प्रश्न झालेले आहेत, तरी पण चॅट बॉक्स मध्ये मी अजून एखादा काही प्रश्न नवीन आहे का बघतो. नाही, आता सर्पोद्यानातले काही अनुभव सांगतो की काही काही लोक यायचे आणि आम्हाला सापाची कात द्या म्हणायचे. त्यांना विचारतो आम्ही कात कशासाठी पाहिजे. आता आम्हाला कल्पना आलेली आहे तोपर्यंत. तर ते म्हणायचे नाही नाही असंच पाहिजे तसंच पाहिजे. मग अगदी फार चौकशी केल्यानंतर सांगायचे की काय नाही, आम्हाला सांगितलं एकाने की ती तिजोरीमध्ये जर कात ठेवली तर आपला धनसंचय वाढतो म्हणून, खूप पैसे मिळतात वगैरे. अरे म्हटलं तसं असं तर आम्ही नोकऱ्या कशाला केल्या असतात. आम्ही आमच्या तिजोरीमध्ये सापाच्या काती भरून ठेवल्या असतात आणि तिथं आम्ही भरपूर धन कमावलं असतं. तर याच्यात काही अर्थ नसतो. आणि असे पण काही तुम्हाला अनुभव आलेले असतील की डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, त्यांच्या मनामध्ये देखील सापाविषयीच्या त्या अंधश्रद्धा आहेत. अगदी म्हणजे ऍक्च्युली एक प्रसंग मी सांगू इच्छितो की प्राधिकरणामध्ये एका ठिकाणी साप निघाला होता आणि ते बोलवायला आले होते. तर आल्यानंतर त्यांना विचारलं की सापावर कोणी लक्ष ठेवलंय काय, कारण मी आज इथं कोणी कर्मचारी नाहीये आणि मी एकटा आहे. तर जर खरंच जागेवर नसेल तर वेळ वाया जाईल, कामं राहतील. तर ते म्हणे नाही नाही आहे, लक्ष ठेवलंय, 2 मुलं आहेत, लक्ष ठेवलंय. तिथे गेल्यानंतर त्या फरशीच्या मागे आहे म्हणून सांगितलं, पण तिथे 2 मुलं ती जागेवर नव्हती. मग मी ती फरशी बाजूला करून पाहिली तर तिथे काही साप नव्हता. त्यानंतर मी म्हटलं कोणीच लक्ष ठेवायला नाही. त्यांनी मग आपल्या पत्नीला आवाज दिला आणि तिला विचारलं की अरे ती मुलं कुठे गेली. तर ती म्हणे ती गेली निघून गेलीस. म्हटलं अहो पत्नी करत होती ना, मग त्यांनी लक्ष ठेवायचं होतं ना. तर ते म्हणाले नाही नाही, ती कसं लक्ष ठेवणार. म्हटलं का बरं. लांबून तर लक्ष ठेवायचं. नाही नाही नाही, अहो ती प्रेग्नंट आहे म्हणा. हो म्हटलं नाही, ते प्रेग्नंट असल्यावर ते जन्माला येणारं अपत्य ही जीभ बाहेर काढतं ना, त्यामुळे आणि सापाचे डोळे पण जातात.
म्हटलं अहो काय तुम्ही डॉक्टर आहेत म्हटलं, तुम्ही पण असं बोलताय म्हटलं, मग आम्ही पण विचारायचं या आरोग्याच्या बाबतीत असं. तर डॉक्टर असो किंवा शिक्षित उच्च शिक्षित जरी असला तरी गैरसमज ते गैरसमज आहे, ते प्रत्येकाच्या ठायी आहेतच. एकाचा प्रश्न मला दिसतोय की सापांच्या डोळ्याला पापण्या नाहीयेत. हो, नसतात, पापण्या नसतात, त्याच्या डोळ्यावर एक असं कवच आहे फक्त, तेवढंच. पापण्या नाहीयेत सापाला. त्यामुळे एक गैरसमज आहे की ते हिप्नोटाईज करतात भक्ष्याला आणि भक्ष्य हा, मग हलू शकत नाही. डोळे सताड उघडे वाटतात त्यामुळे. परंतु विश्रांतीच्या वेळेला बऱ्याचदा काही अंशी डोळे हे कातड्याने ते झाकले जातात. आणि अजून एक गैरसमज आहे की डुरक्या घोणस बाबत, की तो चावल्याने कुष्ठरोग बरा होतो किंवा कुष्ठरोगाला काय ते असं होत हा नाही. हा हा. आता मी गावी जेव्हा हे सगळे तिथे काम करत होतो, तर त्या ठिकाणी बरेचसे लोक माझ्याकडे यायचे आणि ते म्हणायचे एक काम करणार, आम्हाला सापाचा दात दे किंवा थोडस विष दे, एक डाळीच्या एवढे विष दे वगैरे. मी त्यांना विचारत होतो का, तर नाही आम्हाला एका बाबांनी सांगितलं की त्याने कुष्ठरोग बरा होतो आणि ते घेऊन यायला सांगितलं. मग त्यांना मी समजावून सांगायचो की वगैरे असं काही नसतं, कुष्ठरोगावर औषधं आहेत, योग्य उपचार घ्या, या भानगडीत पडू नका, याने माणूस दगावू शकतो आणि हा गुन्हा पण नाही, तर असं काही मिळणार नाही तुम्हाला. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की कुष्ठरोग त्यामुळे जातो, परंतु काही घटनाही अशा घडलेल्या आहेत त्या वृत्तपत्रांमध्ये वगैरे आढळलं होतं की कुष्ठरोग्याने जाऊन विषारी साप पकडलेला आहे या समजापोटी, आणि विषारी सर्प चावल्यामुळे त्यांचा मृत्यू पण झालेला आहे. अच्छा. आणि अजून एक सांगितलं जातं की साप चावल्यावर मिरची गोड लागते, असं काही आहे का? नाही 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 नाही. काही पिक्चर मध्ये दाखवलेलं असतं की साप चावून जातो, चावून गेल्यानंतर बरेचसे आवाहनं केली जातात मूर्ती पुढे बसून वगैरे, त्यानंतर मग तो साप परत येतो आणि ज्या ठिकाणी दंश केला त्या ठिकाणाहून विष शोषून घेतो आणि निघून जातो. अशा रीतीने त्या व्यक्तीचं विष उतरतं, असं त्या चित्रपटांमध्ये वगैरे दाखवलं गेलेलं आहे. तर त्यातही काही तथ्य नाही. सापाचं मेंदू एवढा विकसित नाही की तो प्रतिकार म्हणून चावत असतो आणि एकदा चावून निघून गेल्यानंतर तो परत विष ओढून घेणं वगैरे हे सगळं थोतांड आहे, त्याची काही अर्थ नाहीये. आणि बऱ्याच ठिकाणी विषारी साप चावल्यानंतर काही अघोरी उपाय केले जातात, त्याच्यामध्ये कोंबडी लावण्याचा एक प्रकार असतो, त्याच्याविषयी काही सांगाल? कोंबडी लावण्याचा प्रकार असतो, पण त्याच्यात काही काही अर्थ नाहीये, त्याने असं विष उतरत नाही. त्यामुळे योग्य उपचार घेणे हेच योग्य आहे आणि तात्काळ वैद्यकीय उपचार घेण्यासाठी दवाखान्यात जाणं हाच त्याच्यासाठी एक चांगला मार्ग आहे. असा एक प्रश्न आहे की बिनविषारी साप चावल्यावर काय करावं? बिनविषारी साप चावल्यानंतर ठीक आहे, बिनविषारी साप जर आपल्याला ओळखता येत नाहीये पण साप चावलेला आहे, मग तो आपल्याला एक भीती असते की आपल्याला विषबाधा होईल का वगैरे, तर अशा वेळेला जरूर दवाखान्यात जाणं काही हरकत नाही. काय होईल, फार फार तर जास्तीत जास्त 24 तास ते अंडर ऑब्झर्वेशन ठेवतील आणि सोडून देतील. पण धोका पत्करू नये, जोपर्यंत माहिती नाही की हा बिनविषारी साप आहे तोपर्यंत घरात बसून राहू नये, असं माझं व्यक्तिगत मत आहे. किंवा जाणकारांना तरी विचारायला पाहिजे की मग. बऱ्याच वेळा असं पण झालेलं आहे की काही साप जन्मताच त्यांना 2 डोके होते. नागाच्या बाबतीत कधी असं झालेलं तुम्हाला आढळलंय का? माझ्या पाण्यात तर नाही आलेला, माझ्या पाण्यात आलेलं नाही, पण असं होतं जुळ्या जसं 2-2 डोके वगैरे असलेले मूल जन्माला येत वगैरे, तसं होऊ शकतं सापामध्ये देखील. अच्छा. आणि ते किती सापाची दिवस जगतात वगैरे असं काही आहे? नाही, ते फार काळ जगत नाही, फार काळ जगत नाही. सापाच्या भीतीबाबत एक किस्सा घडलेला होता, तो इथे सांगू इच्छितो की प्राणी संग्रहालयामध्ये त्या दिवशी कर्मचारी कमी होते आणि तिकीट विक्रेताही आलेला नव्हता, केवळ एक कर्मचारी होता. आणि मग मी काय केलं की तिकीट विक्री करायला मी बसतो आणि त्या कर्मचाऱ्याला म्हटले की
पक्ष्यांचं खाद्य तू ने आणि त्यांना दे. तर त्याप्रमाणे तो ठीक आहे म्हटला. दरम्यान एक फोन आला तो एका पिंपरी चिंचवड त्या बिजली नगर भागातून फोन आला की आमच्या घरामध्ये साप घुसलेला आहे, नाग आहे. म्हटलं फ्लॅट आहे. म्हटलं ठीक आहे, फ्लॅट आहे तर हरकत नाही, तुम्ही एक काम करा, खिडक्या वगैरे बंद करा, दाराची पट असेल तर त्याला काहीतरी कापड वगैरे खोचून ठेवा आणि एक जण कोणतरी या म्हटलं, इकडे या, आमचा कर्मचारी आहे त्याला घेऊन जा. तर ठीक आहे म्हणाले ते. त्यानंतर तिकीट विक्री करत होतो, वेळ संपत आलेली होती. दरम्यान अजून एक फोन आला प्राधिकरणातून की असं असं हमारे गार्डन में सांप निकला है, कोई भेज सकते हो क्या. म्हटलं एक काम करो, गार्डन में कोई कोणी लक्ष ठेवत वगैरे असेल तर तात्काळ तुम्ही गाडी घेऊन या इकडे, बघू आपण काय करता येईल ते. ठीक आहे म्हणाले. दरम्यान तो बिजली नगरचा माणूस येऊन थांबला होता. त्याला म्हटलं मी गेट पाशीच थांब, थोड्या वेळात तो जो आमचा कर्मचारी खाद्य द्यायला गेलाय तो येईल आणि मग त्याला घेऊन जा, तो पकडून आणेल म्हटलं. तर तो थांबला तिथे आणि एक 8-10 मिनिटं गेले असतील. तो प्राधिकरणातला माणूस यामा मोटरसायकलवर आला आणि दारातूनच त्याने आवाज दिला, ओ साप निघालाय. त्याच्या मागे पटकन जाऊन तो बिजली नगरवाला बसला आणि म्हणाला हा हा चलो चलो म्हणाला. आणि ते दोघं निघून गेले. आणि बिजली नगरवाल्याच्या बरोबर आला माणूस तर त्यांच्या मागे पळत सुटला, अरे थांबा 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 थांबा. मी पण हाक मारतो, अरे थांबा थांबा. पुढे अकुर्डीच्या चौकात ते गेले. चौकात गेल्यानंतर यामा चालवणाऱ्याने त्याला विचारलं की अरे साप कैसा पकडेंगे आप, स्टिक नहीं है, कोई लकड़ी नहीं है, कोई थैली नहीं है, कैसा पकड़ेंगे. तर आम्हाला मैं क्यों पकडू साप, साप तर तुम्ही पकडणे वाले हो. त्या दोघांमध्ये भांडणं लागली. मग तू माझ्या मागे का बसला. तो म्हणाला अरे मला काय माहिती तू साप पकडणार असशी. अशी त्या दोघांमध्ये भांडणं लागली. म्हणजे भीतीने एवढी गाळण उडालेली असते लोकांना की ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. अशाही घटना काय काय घडलेल्या आहेत. आणि तुम्हाला असे पण काही अनुभव आले की साप पकडायला बोलवलं आणि काहीतरी भलतंच काम करायला लावलं. तसंही घडतं ना. आमच्या गावीच एक घटना घडली होती की एक आम्ही चौकात बसलेलो असतो, एस टी स्टँड म्हणजे आमचं पिराचं तिथं स्थान आहे. त्या ठिकाणी एस टी स्टँड आहे आणि तिथे एक मोठं झाड, वडाचं झाड आहे, त्या ठिकाणी पार आहे आणि त्या पारावर आम्ही बसलेलो असायचो. तर तिथे एक माणूस आला आणि म्हणाला आमच्या इथे पडमीत साप निघाला. पडीत म्हणजे गंजी, जे ज्वारीचे धाट निघतात त्याची ती गंजी. तर त्याच्यात साप आहे म्हणाला आणि चला म्हणाला. म्हटलं ठीक आहे, गंजी दे साप, तुम्हाला काय करायचं. नाही मला ते जरा काढायची. बरं म्हटलं. मग गेलो आम्ही, गेलो 4-5 जण गेलो. होते गेल्यानंतर मी वरती गंजीवर चढलो आणि कसं असतं की साप जरी भली मोठी गंजी असली तरी सापडताना शेवटच्या पेंडीमध्ये सापडतो. कारण जशी गंजी काढत जातो तसं तसा तो आतात जायला लागतो. तर मग ती संपूर्ण गंजी काढायला घेतली. माझे सहकारी होती ते घेऊन बाजूला ठेवायला लागले. तर तो माणूस म्हणाला थांबा थांबा इथे ठेवू नका. त्याने शेजारी एक मोकळी जागा होती तिथे त्यांना आणायला सांगितलं. मग तिथेही नेऊन द्यायचे आणि तो तिथं असायचा. असं करता 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 शेवटची पेंडी काढली. शेवटची पेंडी काढल्यानंतर देखील साप काय तिथे दिसला नाही. आणि म्हटलं काय हो पळून गेला असेल. मुळे होय की हो पळून गेला म्हणालो, काय करणार आता. बरं ठीक आहे जाऊन म्हटलं. मग आम्ही तिथून निघून आलो. त्यानंतर दिवसभर आपली आपली कामं केली. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आम्ही परत रात्री तिथे जमायचो एकत्र. तर असं जमून आम्ही थांबलो होतो. तर पलीकडे एक टोळकं गप्पा मारत बसलेलं होतं आणि त्या टोळक्यातून आवाज आला की अरे माझ्या भावाचं माझं भांडण झालं आणि त्याने मला त्याच्या जागेतली मी घातलेली गंजी काढायला लावली मला. आता मी एकटा कसं काढणार. मग मी एक आयडिया केली. पोरांना सांगितलं आमच्या गंजीत साप निघालाय. पोरं आली, त्यांनी पटापट ते गंजीचे पेंड काढल्या आणि त्या मी माझ्या हातीत रचून घेतल्या आणि माझं काम फत्ते झालं. अशा प्रकारे मी त्यांचा वापर करून घेतला. अशाही घटना घडतात. आणि असं पण काय झालं की साप पकडला आणि तुमच्याचकडे पैसे मागितले. हा एक पैसे मागितले असं नाही, पण एक घटना आहे. थेरगाव या भागामध्ये एक साप निघाला होता. मला कात्रजवरून राजन चिरकेचा फोन आला की असं असं थेरगावमध्ये एका घरामध्ये साप निघालेला आहे आणि कोणाला तरी पाठवता येईल का पाण्यात तर तुझा. म्हटलं ठीक आहे मी जातो, फक्त आता बंद करायची वेळ झाली म्हटलं. आणि हे बंद केल्यानंतर संपूर्ण पिंजरे वगैरे व्यवस्थित बंद झालेत का नाही याची खात्री करूनच आम्ही सर्पोद्यान सोडायचो ना.
तर त्यासाठी थांबलो होतो. त्यानंतर मग ते बंद केल्यानंतर दरम्यान परत 2 निरोप आले. मग पूर्ण बंद करून मी माझी स्कूटर घेतली आणि थिरगावला गेलो. थिरगावला तो पत्ता शोधून काढला. तर ती एक चाळ होती, बैठी चाळ होती. आणि त्या बैठ्या चाळीतल्या एका घरामध्ये तो साप होता. तर गर्दी बाजूला केली आणि मी तिथे गेलो. घराची अवस्था प्रथमदर्शनी अवकळा दिसून आली अक्षरशः. आणि आत बाजेच्या खाली एक 3-1 फुटाचा नाग फणा काढून बसलेला होता आणि त्याच्यासमोर एक दुधाची वाटी कोणीतरी लांबून सरकवलेली दिसत होती. मग एक मुलगी मात्र सतत रडत होती. लहान बाळ होतं, सारखं रडत होतं. साधारणतः 1.5 वर्षाची 2 वर्षाची असेल ती. मी त्यांना बाईनं म्हटलं, तिला जरा गप्प करा. कारण कॉन्सन्ट्रेशन फार गरजेचं आहे. एकाग्रता फार गरजेची असते म्हटलं आम्हाला. तिला जरा गप्प करा. तर ती म्हणाली, "अहो गप्पच बसत नाहीये." मग म्हटलं, "लांब तरी न्या जरा." तर ती बाई काय हालेना. ती तशीच दारातच थांबलेली. नंतर आम्हाला कळलं की ती त्या बाईचीच ती खोली आहे. बरं म्हटलं असून दे. मग कसं तरी लक्ष केंद्रित करून तो नाग पकडला, पिशवीत वगैरे घातला. ते म्हणे, "नाही आम्हाला बाहेर दाखवा, दाखवा." म्हटलं, "ठीक आहे, जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं तुम्हाला आता. आता बास." म्हटलं, "चला." म्हणजे शेवटी त्या बाईला विचारलं, "अहो," म्हटलं, "ही काय रडते?" म्हटलं एवढी. म्हणे, "काय सांगायचं, माझ्या नवऱ्याची तर नोकरी गेलेलीच आहे. मी आपलं कसं तरी शिलाई काम वगैरे करून कसं तरी भागवते. आता हिला भूक लागली, माझ्याकडे पैसे नाहीयेत, ती दूध मागते, काय करू?" म्हणाली. मी आपलं गपचूप खिशातून ₹20 काढले आणि दिले. म्हटलं, "पहिल्यांदा त्या बाळाला दूध पाजा." म्हटलं. तर अशाही घटना घडतात. अ, धन्यवाद कामत सर. भरपूर माहिती सांगितलेली आहे आपल्याकडं. खरं तर तुमचे अनुभव ऐकायला खूप आवडेल सर्वांनाच. पण तरी पण जाता जाता तुम्ही जे सर्पमित्र आहेत का आणि बऱ्याच वेळा ते काही वेळेला स्टंट करतात किंवा अजून काही गोष्टी करतात. तुम्ही इतके वर्ष सापाच्या सानिध्यात राहिला आणि ह्या गोष्टीपासून खूप दूर राहिला. तर ह्या आता नवीन होणाऱ्या सर्पमित्रांना काय संदेश द्याल? सर्पमित्रांनो, मी एकच सांगेन, की ठीक आहे, एक तरुण वय असतं, त्या वयामध्ये स्टंट करण्याची भावना एक असते, तीव्र इच्छा असते. परंतु स्वतःचा जीव पहिल्यांदा तुम्ही वाचवा, सुरक्षित ठेवा, तरच तुम्हाला इतर काम करता येणार आहे. तेव्हा शक्यतो तुम्ही ते सगळं टाळा. स्टंट वगैरे करू नका, कारण त्यातून अपघात घडण्याची शक्यता असते. तर ते टाळणं आवश्यक आहे. आणि एक महत्त्वाचं सांगू इच्छितो, की जे सर्प पकडतात त्यांना काही सूचना करू इच्छितो, की जर सर्प पकडायला गेल्यानंतर त्या ठिकाणी आपलं फक्त लक्ष असतं, की कुठे साप आहे, कुठे साप आहे. पण एकाच ठिकाणी अजूनही एखादा साप असू शकतो. तर ते जरा डोक्यात ठेवून सर्प पकडा, नाहीतर अपघात होऊ शकतो. तुम्ही एका सापावर लक्ष केंद्रित करता, पण कदाचित पायाखाली दुसरा साप येऊ शकतो. तर एक असं गृहीत धरून चालायचं, की इथं अजूनही साप असू शकेल, तेव्हा खूप काळजी घेऊन तो साप पकडण्याचा प्रयत्न करा. साप पकडताना काही सूत्र आहेत. आता ते खरं तर साप पकडणे हे सांगणं चुकीचं आहे. परंतु जे पकडतायत आणि वन विभाग जे मदत करतायत, त्यांना मात्र हे सांगणं आवश्यक आहे, की पहिलं म्हणजे सापाच्या जाती समजणं आवश्यक आहे. अभ्यास हा फार आवश्यक आहे. धाडस तर असतंच. धाडस असल्यामुळे साप पकडला जातो. परंतु साप पकडायच्या आधी चपळताही पाहिजे. मानसिकता ही तयार केली पाहिजे. मानसिक तयारी फार महत्वाची आहे. साप पकडायच्या आधी मानसिक तयारी हे करणं फार महत्वाचं आहे. समयसूचकता असणं आवश्यक आहे. डोकं शांत ठेवायला पाहिजे. निरीक्षण याच्यासाठी उपयोगी पडत असतात. गतिमान निर्णय क्षमता ही पण असली पाहिजे. कारण क्षणाक्षणाला सापाची स्थिती बदलत जाते आणि त्यानुसार त्याला पकडण्याची पद्धत ही क्षणाक्षणाला आपल्याला बदलावं लागत असते. तर या गोष्टी खूप सांभाळून करायला पाहिजे. मुळात साप पकडा असं मी म्हणणारच नाही, कारण तो कायद्याने गुन्हाच आहे. परंतु वन विभागाची मदत करण्यासाठी कायदेशीररित्या जे साप पकडत असतील तर त्यांनी या सूचना जरा सांभाळाव्या, कराव्या. ठीक आहे. माझ्या मते बराच वेळ झालेला आहे. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया आता. आपल्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन प्रकाश गादगिने सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. प्रकाश गादगिने सर लातूरवरून आहेत. ते आभार प्रदर्शन करतील. ते आज जे जॉईन झाले त्या सर्वांना
हे विनंती आहे की आपली एक परीक्षा पण होत आहे आता ऑनलाईन सरपंचच्या संदर्भातली. त्या परीक्षेला देखील तुम्ही बसू शकता आणि इतर लोकांना देखील बसण्यासाठी सांगू शकता. आणि त्याच्यावर ऑनलाईन आपण प्रमाणपत्र पण देणार आहोत. महाराष्ट्र अनिसचं ज्यांना काम करायचं आहे त्यांनी आपलं नाव आणि फोन नंबर त्याच्यावर द्यावा. त्यांना देखील अनिसच्या कामामध्ये जोडून घेण्यात येईल. घाटगिने सर आहात का? घाटगिने सर दिसत नाहीये. किरण ताई तुम्हीच आभार मानता का? आवाज कमी येतोय तुमचा किरण ताई. हा थोडं जोरात बोला. आता येतं का? हा येतोय 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 येतोय. महाराष्ट्र आपला सर्पविज्ञान ज्या अंधश्रद्धा आहे, समज गैरसमज आहे, त्याविषयी ते 10, 11 आणि 12 ऑगस्ट या दिवशी आपले वक्ते पहिल्या दिवशी सर्पतज्ञ दुसऱ्या दिवशी आणि त्यांनी आपल्याला अतिशय किरण ताई तुमचा आवाज येत नाहीये माझ्या मते. मला तरी येत नाहीये. काय? तुमचा आवाज येत नाही नीट. तुम्ही अजून येत का सर? हा आता येतोय. क्लिअर येत नाहीये. आता येतोय. आता बोला. पहिल्यापासून सांगू? पहिल्यापासून सांगा. मगाशी काहीच ऐकू नाही आलं. ओके सर, सॉरी जरा मी हे लावला होता इयरफोन. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे 3 दिवसीय आपला सर्पविज्ञान नागपंचमी निमित्त सर्पा संबंधीची बरीचशी माहिती आपल्याला अनेक आपण असे म्हणूया की अत्यंत शोधक आणि बोधक अशा पद्धतीने 3 दिवसाच्या सर्व वक्त्यांनी आपल्याला दिली. आणि त्यातून नक्कीच आपण जो पर्यावरणातला साप हा आपला मित्र आहे आणि त्यांना वाचवण्याचं काम आपल्याला करायचंय. सापांच्या आत्ताच सरांनी सांगितलं की सापांच्या अधिवासात आपण माणसाने आक्रमण केलेलं आहे. तर या सापांपासून आपल्याला सापांचे आपण मित्र होऊया असा बराचसा बोध आपल्या शाळकरी मुलांना, विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर आपल्या सर्वांना या व्याख्यानातून मिळाला. तर मी या 3ही दिवशीचे आपले वक्ते, त्याचबरोबर सर्व मित्र आपले आणि श्रोते यांचं सर्वांचं मनापासून खूप खूप आभार मानते. आणि त्याचबरोबर 3 दिवसाचे जे आपले सूत्रसंचालन करणारे आपले साथी, प्रास्ताविक परिचय देणारे साथी यांचंही मनापासून आभार मानते आणि या ठिकाणी माझं आभाराचं काम थांबवते. धन्यवाद. देशमुख सर. धन्यवाद किरण ताई. यानंतर आपली जी परीक्षा आहे त्याच्याबद्दल फारुख तुम्ही सांगणार का जरा थोडं लोकांना? फारुख किंवा मेत्रे मॅडम असतील तर. हा मी फारुख बोलतोय. परीक्षेविषयी सांग, ऑनलाईन परीक्षेविषयी सांग. हो, नमस्ते सर्वांना. आपण 3 दिवस जी व्याख्यानमाला घेतलेली आहे त्या व्याख्यानमालेमध्ये जे सहभागी झालेले आहेत आणि ज्यांना सर्पाबद्दलचं वैज्ञानिक माहिती पाहिजे तर त्यांची एक चाचणी आम्ही या ठिकाणी घेतोय. तर त्या चाचणी मार्फत आपण ऑनलाईन ही चाचणी गुगल फॉर्मच्या माध्यमातून द्यायची आहे. आपला ईमेल ID वापरून
आणि आपला मोबाईल नंबर वापरून ही परीक्षा ऑनलाईन दिल्यानंतर आपल्याला ऑनलाईन एक सुंदर छान असं एक सर्टिफिकेट महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून मिळेल. वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे हे सर्टिफिकेट आपल्याला मिळेल. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपलं सामान्य ज्ञान तपासण्यासाठी आणि हे सुंदर असं सर्टिफिकेट मिळव परीक्षा द्यावी. त्याचं लिंक दिलेले आहे आमच्या फेसबुक पेजवर देखील. हे लिंक हा कार्यक्रम झाल्यानंतर अपलोड होईल. धन्यवाद मिलिंद. धन्यवाद फारुख. ह्यानंतर आपला कार्यक्रम संपेल, पण संपण्यापूर्वी जर कोणाला ह्या परीक्षेला स्वतःचं नाव नंबर द्यायचा असेल तरी देखील देऊ शकता. अनिसाचं काम करायचं ते देखील देऊ शकता. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र दर महिन्याला निघतो, त्याची वार्षिक वर्गणी फक्त 200 रुपये आहे. त्याचे देखील तुम्ही सभासद होऊ शकता. तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये आपलं नाव आणि नंबर आणि गाव टाका. तुम्ही नक्कीच तुम्हाला जोडून घेतलं जाईल अनिसाच्या कामाविषयी. आणि पुन्हा एकदा हा सर्वांना धन्यवाद आणि आपण कार्यक्रम संपवूया. आणि 1 मिनिट पाहिजे तर रेकॉर्डिंग ठेवूया आणि नंतर बंद करूया. थँक्यू. हॅलो, शिंदे सर म्हणून आपल्यात एक आहेत. तर शिंदे सरांनी खूप वेळा एक प्रश्न विचारलाय सर. त्याचे मी ते म्हणतात की सर्पमित्रांना आयडी का मिळत नाही, मिळेल का? तर शिंदे सरांना मी सांगू इच्छितो सरांच्या माध्यमातून, कामत सरांच्याच, की हा आयडीचा विषय हा पूर्णपणे वन विभागाचा आणि सरकारी विषय आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही स्वयंसेवी संस्था आहे. कुठल्याही अनुदानाशिवाय काम करणारी ही संस्था आहे. हा एक मीडिया आहे सर्पमित्रांच्या आणि वना किंवा सरकारी याच्यामधला एक दुवा आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या संदर्भात अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत की सर्पमित्रांना आयडेंटिटी कार्ड मिळावं सर्पमित्र म्हणून, जेणेकरून त्यांना सर्प हाताळताना अडचणी येऊ नयेत. परंतु काही वेळेला सर्पमित्रांच्याकडून जी विषाची तस्करी होते त्या अनुषंगाने देखील हा कायदा करणं हा पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असणारा पॉलिसी मॅटर आहे. त्यामुळे अनिसचं याच्याबद्दल प्रयत्न आहेत. अनिसला याच्याबद्दल पाठिंबा असणार आहे. परंतु हा विषय आपण समजून घ्यावा की महाराष्ट्र शासनाच्या करण्यासाठीचा हा एक पॉलिसी मॅटर आहे, वन्य विभाग आणि महाराष्ट्र शासनाचा. त्यामुळे अनिस याचा पाठिंबा आहे, परंतु अनिस याच्याबद्दल सध्या काय त्याच्याबद्दल काही करू शकत नाही. धन्यवाद. धन्यवाद फारुख. हा रेकॉर्डिंग बंद केलं तरी चालेल मला असं वाटतं आता, म्हणजे आपण कार्यक्रम